हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. मेगा भरतीची पहिली जाहिरात आलेली आहे. ती जाहिरात लेखा व कोशागार विभागामध्ये आहे. त्यामध्ये एकूण 932 पदं आहेत. तर ती पदं कोणती आहेत, त्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, ते आपण सर्व या लेसनमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर आज आपण ॲक्च्युली या जाहिरातीमध्ये कोणती पदं आहेत आणि कोणत्या कॅटेगरीला किती जागा ते आपण पाहणार आहोत. सुरुवातीचं पहिलं महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे कनिष्ठ लेखापाल किंवा कनिष्ठ लेखा परीक्षक असं त्याला म्हटलं जातं. याच्यामध्ये एकूण 334 पदं आहेत. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 33, अनुसूचित जमातीसाठी 23 आहेत. खुल्या वर्गासाठी 114 ठेवलेली आहेत आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग जे मराठा रिझर्वेशन दिलेलं आहे त्याच्यासाठी एकूण 56 जागा रिझर्व्ह आहेत. बाकी विजा अच्या 11 जागा अशा सर्व जागा दिलेल्या आहेत. दिव्यांगासाठी सुद्धा 8 जागा याच्यामध्ये राखीव ठेवलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज कधी करायचा आहे तर 9 जानेवारी 2019 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे ही एक्झाम होणार आहे. ह्यातला हा पहिला भाग झाला तो म्हणजे कनिष्ठ लेखापाल किंवा कनिष्ठ लेखा परीक्षक. याच्यासाठी जे पात्रता आहे ती आपण पुढे पाहणारच आहोत. त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं पद आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे लेखा लिपिक किंवा लेखा परीक्षा लिपिक. याच्यामध्ये एकूण 598 जागा असणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 59 जागा आहेत. सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग जो आहे त्याला 95 जागा आहेत. खुल्या वर्गासाठी 218 आणि दिव्यांगासाठी 15 जागा या जाहिरातीमध्ये राखीव ठेवलेल्या आहेत. भज ब भज क भज ड मध्ये पण बऱ्यापैकी जागा या लेखा लिपिक व लेखा परीक्षा लिपिक मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आता या जाहिरातीमध्ये आता आपण याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे की बरेच जण मला पॅसेज करत होते की याची पात्रता काय आहे, त्यामुळे हे लेसन मला बनवावं लागलं. पात्रतामध्ये सॉरी लेखालिपिकची पात्रता आहे ती म्हणजे ज्यांनी किमान 55% गुणासह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अशी अर्हता धारण केली असेल, परंतु पुढील उच्च अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल असं आहे. आता ही जी जाहिरात आहे तर ही मागच्या लास्ट वेळेस त्यांनी जी एक्झाम कंडक्ट केली होती त्याच्यामध्ये त्यांनी ही पात्रता दिली होती. पात्रतामध्ये डेफिनेटली काही चेंज होणार नाहीये हे समजून घ्या. त्याच्यामध्ये वाणिज्य विषयासह उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा वाणिज्य शाखेची पदवी असली पाहिजे किंवा म्हटले म्हणजे ह्यातलं कोणत्याही एका अटीमध्ये जर आपण बसला तरी तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. वाणिज्य शाखेची पदवी असेल किंवा सांख्यिकी, गणित किंवा अर्थशास्त्र असा मुख्य विषय घेऊन कला शाखेची पदवी घेतली असेल किंवा सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी असेल किंवा भारतीय आता हे पण एवढं मोठी जाहिरात आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवसाय प्रशासनाची पदवी असेल तरीही चालेल किंवा कोणतीही पदवी चालेल त्याच्यासाठी. आणि म्हणजे कोणतीही पदवी जरी तुम्ही घेतली असेल तरी चालेल, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी पुढे एक अट जोडलेली आहे ती म्हणजे सनदी लेखापालाची मध्यम स्तरीय परीक्षा उत्तीर्ण केली असेल. म्हणजे लेखालिपिक वा लेखा परीक्षा लिपिकसाठी एवढ्या त्यांनी तरतुदी ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये जर तुमची कुठली पात्रता बसत असेल तर तुम्ही त्या परीक्षेसाठी पात्र आहात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कनिष्ठ लेखापाल व कनिष्ठ लेखा परीक्षक याच्यासाठीची जी पात्रता आहे तर याच्यामध्ये 55% इतक्या गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी, परत सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र असा मुख्य विषय घेऊन 55% गुणांसह कला शाखेची पदवी किंवा सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन 55% गुणांसह विज्ञान शाखेची पदवी किंवा व्यवसाय प्रशासनाची पदवी असेल किंवा कोणतीही पदवी आणि सनदी लेखापालाची मध्यम स्तरीय परीक्षा जर उत्तीर्ण केली असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कनिष्ठ लेखापालमध्ये एक नवीन ऍड केलेला आहे तर ते आहे संगणक तंत्रज्ञान व संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान यातील विशेषज्ञसह अभियांत्रिकी मधील पदवी धारण केली असेल अशा उमेदवारांना नामनिर्देशना म्हणजे असे उमेदवार त्यासाठी पात्र असू शकतील. अशा प्रकारचे हे पात्रता आहे. ही लास्ट टाइमला त्यांनी जेव्हा एक्झाम कंडक्ट केली होती त्यामध्ये त्यांनी ही पात्रता दिली होती. डेफिनेटली या पात्रतेमध्ये चेंजेस होणार नाहीत हे फिक्स आहे. तर जे यासाठी क्वालिफाय होऊ शकतील त्यांनी नक्की फॉर्म भरा.